नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पीएफ धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे 7 कोटी पीएफ धारकांना दिलासा मिळणार, ईपीएफओ नियमात मोठा बदल होणार। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, देशातील कोट्यवधी पगारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंद वार्ता आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ईपीएफ संदर्भातील नियमामध्ये केंद्र सरकार बदल करण्याचा विचार करत आहे। सध्या पीएफ खात्यातून पैसे काढणे ही मर्यादित आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे, मात्र लवकरच ही प्रक्रिया अधिक लवचिक आणि कर्मचारी केंद्रित होण्याची शक्यता आहे। 7 वर्षाच्या नोकरीनंतर मिळणारा फायदा। मित्रांनो, सध्याच्या नियमानुसार पीएफमधून संपूर्ण रक्कम केवळ निवृत्तीच्या वेळी किंवा बेरोजगारीच्या परिस्थितीत काढता येते। काही विशिष्ट गरजांसाठी जसे की घर खरेदी, लग्न व मुलांचे शिक्षण आंशिक रक्कम काढण्यासाठी परवानगी असते। उदाहरणार्थ, 7 वर्षाची नोकरी पूर्ण झाल्यावर एकूण रकमेपैकी 50% पर्यंत पैसे काढता येतात लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी। 3 वर्षाची नोकरी पूर्ण झाल्यास घर खरेदीसाठी 90% रक्कम काढण्याची परवानगी आहे। मुलांच्या मॅट्रिक नंतरच्या शिक्षणासाठी देखील 50% रक्कम काढता येते। मित्रांनो, नवीन बदल काय असू शकतात याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार दर 10 वर्षांनी एकदा पीएफ खात्यातील रक्कम पूर्णपणे किंवा काही अंश काढण्याची मुभा कर्मचाऱ्यांना मिळू शकते। या बदलामुळे कर्मचाऱ्यांना त्यांचे आर्थिक लक्ष्य ठरवणे आणि आकस्मिक गरजा भागवणे अधिक सोपे होईल। एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते या बदलामुळे कर्मचारी अधिक आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर राहतील। अचानक लागणाऱ्या रोख पैशासाठी बँकेच्या कर्जावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या बचतीचा उपयोग करता येईल। कोणाला होईल काय फायदा याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, हा बदल विशेषतः निम्न आणि मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे। अनेकदा अशा कर्मचाऱ्यांना आकस्मिक खर्चासाठी आर्थिक संकटाला समोर जावे लागते। नवीन नियम लागू झाल्यास त्यांना तत्काळ आर्थिक आधार मिळेल। मित्रांनो, साल 2023-24 मध्ये 7.37 कोटीपेक्षा जास्त सदस्य ईपीएफओ अंतर्गत नोंदणी झाले। जुलै 2025 मध्ये 21 लाख नवे सदस्य जोडले गेले आहेत। यावरून ईपीएफ व्यवस्थेवरील कर्मचाऱ्यांचा विश्वास किती मोठा आहे हे स्पष्ट होते। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।